एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार। आतापर्यंत तुम्ही सर्वांनी खूप छान प्रेम दिलेलं आहे, असंच प्रेम देत राहा, कारण असे छान छान अपडेट आणि छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतोय। तर आजची स्टोरी खूप भयानक आहे आणि आजची स्टोरी ऐकून नक्की तुमच्या संगती पण असे घडले का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तर हा मुलगा विरारला राहायचा, विरारवरून अपडाऊन करायचा, अंधेरीला ऑफिस होती। आता एक दिवशी ठरलं की ऑफिसमध्ये पार्टी वगैरे करायची, बाहेर हॉटेलला गेले आणि त्या दिवशी खूप लेट झालेलं, तरी 11:30 वाजून गेलेले। 11:30 वाजता तो अंधेरी स्टेशनला आला। 11:30 पेक्षाही जास्त वाजलेले, पण अंधेरीला आल्यानंतर त्याला ब्रिजवर म्हणजे जास्त माणसं दिसत नव्हती। पण जेव्हा तो थोडं चालला त्यानंतर त्याला दिसलं की बाबा एक अशी बॉडी ठेवली आहे आणि आजूबाजूला 4-5 जण बसली आणि ते बघून तो खूप घाबरला। आता तो मागं पण जाऊ शकत नाही, मागं गेलं कोणी धरलं मागून तर ती भीती होती। आता जे काय होईल ते होईल, तो बोलला इथूनच जातो। आता जसं जवळ जाऊ लागला, बॉडीचं तर काय तोंड दिसत नव्हतं, पण ती 4-5 माणसं बसलेली त्यांचंसुद्धा फेस दिसत नव्हता। त्यांनी मुंडी खाली टाकलेली, केस मोकळी होती म्हणून काहीच दिसत नव्हतं त्याला। तर तो तसंच करत करत एक टाइम असा आला की ती बॉडी इथे आणि हा इथे, हा बघतोय, पण ती जी माणसं बसलेली ते मुंडकं खाली टाकून बसलेली, ते काही दिसलं नाही, त्यांचा फेस पण नाही, काय नाही। आता तो त्याने जे तिथून थोडा 1-2 मिनटं चालत गेला आणि जे तिथून धाव घेतली डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत गेला, तिथं बसला, पाणी घेतलं, ऑलरेडी खूप घाबरलेला, घामाघूम झालेला आणि शेवटची ट्रेन होती, ट्रेनमध्ये चढला। आता चढल्यानंतर त्या कोचमध्ये कोणीच नव्हतं। एक स्टेशन गेलं, 1-2 माणसं चढले, ते पण 1-2 स्टेशन नंतर उतरले। आता एक स्टेशनवर एक काका चढले आणि ते चढल्यानंतर ते बसले नाही, पण डोरवर जाऊन उभे होते। आता बरेच टाईम उभे राहिले आणि तुम्हाला तर माहिती आहे वसईची जी खाडी येते, त्या खाडीजवळ ट्रेन पोचली आणि त्या काकाने उडी मारली चालू ट्रेनमध्ये आणि ह्याने ते बघून खूप म्हणजे घाबरला तो। आता करू तर काय, कारण एकटाच होता कोचमध्ये, पुढं कोणीच नव्हतं। आता ते सगळं बघून खूप घाबरला, जवळ डोरपाशी गेला। डोरपाशी गेल्यावर त्याला एक वॉलेट भेटलं, त्या वॉलेट खोललं तर काकाचा फोटो होता। त्याने पुन्हा बंद केलं आणि ते वॉलेट खिशात ठेवलं। नंतर 1-2 स्टेशन गेल्यानंतर एक पोलीसवाला चढला, तेव्हा त्याला थोडा धीर आला आणि पोलीसवाला जेव्हा चढल्यावर तो म्हणजे बोलू शकत नव्हता, एवढा घाबरलेला। विरार आलं, उतरला, घरी गेला। त्या दिवशी खूप ताप होता, कारण हे 2 किस्से त्यांच्या संगती घडलेले आणि घाबरल्यानंतर तो 2-3 दिवस ऑफिसला आलाच नाही, फुल आराम केला आणि ताप काय उतरत नव्हता। तेव्हा ह्या सगळ्या घटना घरी सांगितल्या, तर घरची लाईटली घेत होते की असं काही नसेल। मग त्यांनी पर्स दाखवलं की हे बघ, अशा प्रकारचं काका आहे आणि ह्याने उडी मारली, त्याचं पर्स मला भेटले। तर घरची बोलले ठीक आहे, त्याचा भाऊ आणि तो बोलला चल आपण चौकशी करू, हे काका कुठे राहतात। तो ॲड्रेस जो होता त्या ॲड्रेसवर ही दोघं गेली। आता त्या भावाला त्याचा फोन आला म्हणून तो साईटला जाऊन बोलू लागला। तर तो मुलगा जेव्हा सांगायला लागला की माझे हे दादा आहेत आणि म्हणजे आजोबा आहेत, त्यांनी 2-3 महिन्या अगोदरच ट्रेनमधून पडून गेलेले आणि 2-3 महिन्या अगोदरच ऑफ झाले। तर हे सगळं ऐकून तो खूप म्हणजे घाबरला आणि घाबरल्यानंतर त्याने फोटोसुद्धा दाखवला की जे मृत्यू झालेली व्यक्ती असते त्यांचा फोटो आणि खाली डेट टाकलेली असते, ते बघितलं आणि तेव्हा त्याला हे झालं की बाबा हे काकाची जी आत्मा आहे ती सतत म्हणजे असतं त्यांचं अस्तित्व दाखवून देते। आणि हे सगळ्या घटना जेव्हा त्याच्यासंगी घडत होत्या, त्याने शेवटी मग काय केलं की ते अंधेरीला जेव्हा पार्टी वगैरे असायची, तो पार्टीला थांबायचंच नाही। जे त्याचं ऑफिस टायमिंग आहे त्या टायमिंगमध्येच घरी जायचा। अगर जास्त वेळ झालाच तर त्यांचे जवळ रिलेटिव्ह पण होते, त्यांच्या इथं जाऊन राहायचा। पण कधी त्याने रात्रीचा एकट्यामध्ये प्रवास केला नाही, म्हणजे शेवटची ट्रेन असो किंवा जास्त म्हणजे पब्लिक असेल त्याच पिरियडमध्ये तो प्रवास करायचा
जेव्हा त्याला असं वाटायचं की आज काहीतरी वेगळं वाटते, त्या टायमिंगमध्ये त्यांनी प्रवास करायचा अवॉइड केला. तर अशी घटना ह्या मुलग्यासंगती घडलेली. तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अशीच छान छान स्टोरी तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.